नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आज 6 जून 2026 रोजी आपण परीक्षेसाठी जो नीट यूजी 2026 ची परीक्षेची री एक्झाम आहे, त्याला पुनर्परीक्षा म्हणतो आपण, त्यासाठी शेवटच्या काही दिवसामध्ये पालकांची भूमिका काय असली पाहिजे या संदर्भामध्ये आज महत्त्वाचा टॉपिक आपण डिस्कस करणार आहे. पॅरेंटिंग टिप्स फॉर नीट ॲस्पिरंट्स. वास्तविक बऱ्याच वेळा एखाद्या विद्यार्थ्याला किंवा आपल्या पाल्याला आपण कोचिंग क्लास किंवा स्कूलमध्ये पाठवलं, त्याला सर्व बुक्स दिले, हॉस्टेल मेसची फीस भरली आणि परत फक्त एवढं संपलं की झालं माझं काम आणि डायरेक्ट रिझल्ट पाहायला मी जातो, त्यावेळेस आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. बऱ्याच वेळा आपल्यासाठी काही गोष्टी करता येऊ शकतात का, की सपोर्टिव्ह काय करू शकतो का. एखादा पिक्चर ज्यावेळेस हिट होतो, सुपरहिट होतो, त्यावेळेस फक्त त्या हिरो हिरोईन आणि विलन एवढ्यापुरतेच मर्यादित ते यश असतं का, तर तसं नाही. एखादा फिल्म ज्यावेळेस पिक्चर किंवा सुपरहिट होण्यासाठी त्याच्यासाठी पटकथा, कथा, त्याच्यामधील असणारे जे काही सीन असतील, थीम असेल किंवा जी स्टोरी असेल, किंबहुना विलन असेल, साईड विलन असेल, हिरो, साईड हिरो, निर्माता, दिग्दर्शक, त्याचबरोबर त्याचे संगीत, म्युझिक, म्हणजे त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टींचा एकंदरीत परिणाम हा असतो. त्यामुळं नीट यूजी 2026 ची परीक्षा 21 जून रोजी जी होणार आहे, त्याचा रिझल्ट जो लागणार आहे तो त्याच्या एकट्याचा असणार नाही मित्रांनो, त्यात तुमचा सुद्धा वाटा असला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून मी काही 7-10 पॉईंट काढलेले आहेत. ह्या पॉईंटचा जर वापर शेवटच्या 15 दिवसात आपण केला तर 100% आपण यशस्वी होऊ शकतो असं आमचं म्हणणं आहे. बऱ्याच वेळा पालकांनी काय करायला पाहिजे, परीक्षेच्या काळामध्ये काय करायला पाहिजे, हा एक महत्वाचा टॉपिक आहे. बऱ्याच अंशी सध्याचं वातावरण एकदम बॉम्ब सदृश्य झालेलं आहे. सर्वांना भीतीदायक वातावरण आहे की री एक्झाम आपल्यावरती लादली गेली. गेल्या 2 ते 3 वर्षापासूनचा अभ्यास आहे. आता एकदाची परीक्षा संपल्यानंतर अगदी आनंदानं बाहेर पडलो होतो, पण काही कारणास्तव आपल्याला परीक्षा देण्याची पाळी आली. तर सर्वात महत्वाचा टॉपिक पालकांनी जो ठरवायचा आहे तो म्हणजे अभ्यासाबद्दल सतत सारखी त्याच्याबरोबर चौकशी करू नका. तुझा अभ्यास कसा झाला, तुला किती स्कोर आला, तुझ्या दुसऱ्या मित्रांना स्कोर किती आला, त्याला किती मार्क्स पडले, याबद्दल चर्चा करू नका. 100% असं केलं तर त्याच्यामध्ये डिप्रेशन निर्माण होतं. त्याच्या मार्क्सवरती मार्क्स किती पडले किंवा किती अभ्यास झाला हे विचारण्यापेक्षा जे मार्क्स पडलेले आहेत त्याच्याकडे पॉझिटिव्ह नजरेने बघा आणि ज्याच्यामध्ये पडले नाहीत ते टॉपिक बाजूला स्वतः लिहून काढा तुम्ही आणि त्या टॉपिककडे लक्ष द्या. प्रत्येक वेळेस ते कागद घ्या. एखादा मॉक टेस्ट घेतला की तुम्ही कोणते चुकलेले आहेत त्याची टॉपिकची नावं तुम्ही स्वतः लिहा ना. त्यावेळेस तुम्ही पेपर तपासून घेता, तुम्ही तपासून घ्या पेपर, त्याच्याकडून त्याला सर्व करायला लावू नका. पेपर दिल्यानंतर तुम्ही तपासून घ्या कोणता प्रश्न चुकलाय, तो कोणत्या टॉपिकचा आहे, तो एका कागदावर लिहून काढा. ही एक मॉक टेस्ट झाल्यानंतर दुसऱ्या मॉक टेस्ट मध्ये पण त्याच टॉपिकवरती चुकला असेल तर ते टॉपिक वीक आहेत असं लक्षात येतं आणि त्याच्याकडे त्याला कॉन्सन्ट्रेशन करा. शेजारच्या बरोबर तुम्ही त्याचं कम्पेअर करू, शेजारच्या मुलांच्या अभ्यासाबरोबर तुमचं कम्पेअर करू नका. तुझ्या परीनं तुला जेवढं जमतंय तेवढं सर्व कर, 100% तुला यश मिळेल, त्याच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहे. अशा प्रकारचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण करा. 100% सारखा त्या अभ्यासाच्या संदर्भात विचारू नका. सर्वात महत्वाचा आणि विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो तो म्हणजे की इतर विद्यार्थ्यांशी तुम्ही तुलना करता. त्याला एवढे मार्क पडले, तुला का पडत नाही, तुला काय कमी आहे. या सर्व गोष्टी 100% चुकीच्या आहेत. म्हणजे डोंट कम्पेअर विथ अदर्स, दुसऱ्याबरोबर कम्पेअर करू नका. याच्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स लूज होऊ शकतो, आत्मविश्वास ढळू शकतो, त्याच्यामध्ये उदासीनता, एन्झायटी, डिप्रेशन किंवा त्याच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही त्याचं दुसऱ्याबरोबर कम्पेअर करू नका. त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्याच्या ऐवजी कमी होऊ शकतं. त्याची तुलना इतरांबरोबर करण्यापेक्षा त्याची तुलना ही त्याच्याच अभ्यासावरती किंवा पाठीमागच्या 1-2 महिन्यापूर्वीच्या मॉक टेस्ट आणि आतामध्ये किती फरक झालाय हे त्याच्याबरोबर त्याच्या अभ्यासाची तुलना करा. त्याच्या टेस्टचीच आता त्याच्याबरोबर टेस्ट तुलना करा की जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोग्रेस दिसेल आणि पॉझिटिव्ह एनर्जी डेव्हलप होऊ शकते. त्याच्या प्रगतीवरती किंवा त्याचे जे डेव्हलपमेंट झाले त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. 100% इतरांबरोबर करायला कोणत्याही
व्यक्तीला आपले कम्पेअर दुसऱ्या बरोबर केलेलं आवडत नसतं, त्यामुळे डिप्रेशन किंवा निगेटिव्ह एनर्जी डेव्हलप होऊ शकते. घरातील वातावरण शांत ठेवा. तुमच्या वैयक्तिक पती पत्नीचे असतील, घरातील लहान मुलांची असेल, आजी आजोबांचं किंवा भावाभावांचे हे वाद टाळा, त्याच्यापासून दुर्लक्ष राहा. आता सध्याच्या मितीला तर त्यापासून दूर राहा. मोठ्या आवाजात टीव्ही पाहणे सोडा. आता टीव्ही पाहणे पहिल्यांदा सांगत आहे की आपण कोणत्याही सोशल मीडियापासून दूर राहा म्हणून विद्यार्थ्याला सांगतो. मोबाईल पासून दूर राहा, टीव्ही पासून दूर राहा, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, रील्स याच्यापासून दूर राहा म्हणून सांगतो. मग तुम्ही स्वतः सुद्धा याच्यापासून दूर राहायला पाहिजे. आपल्याला सांगण्याचा अधिकार कधी प्राप्त होतो, जर तुम्ही ते स्वतः करत असाल तर. मी स्वतः टीव्ही पाहत नसेल तरच मी सांगू शकतो की तू टीव्ही पाहू नको. घरातलं वातावरण पॉझिटिव्ह ठेवा. तुमच्या मधले परस्पर काही मतभेद असतील ते त्यांच्याबरोबर मांडण्याचा प्रयत्न करू नका. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे पॉझिटिव्ह क्लायमेट ठेवण्याकडे कल ठेवा की जेणेकरून घरातलं वातावरण शांत कीप अँड क्वाईट राहील आणि अभ्यासास मदत होऊ शकते. अभ्यासाचा स्टडी करण्यासाठी त्याचा चांगलाच वापर होऊ शकतो. पुढचा जो टॉपिक आहे ते म्हणजे आरोग्य आणि अभ्यासाकडे लक्ष द्या. आरोग्य आणि झोप, निद्रा याच्याकडे लक्ष द्या. बऱ्याच वेळा शरीराचा त्याचबरोबर मनाचा निकोप वाढ होण्यासाठी झोप फार महत्वाची आहे. ज्या पद्धतीनं आहार आहे, आहार, आरोग्य आणि निद्रा हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ते आहार कोणता असला पाहिजे? सात्विक आहार असला पाहिजे. ऑइली स्पायसी नको, जास्त जेवण नको. 35 ते 40% जेवण करा, 35% पाणी असू द्या, 35% हवा असू द्या. आहाराकडे लक्ष द्या. पाण्याचं प्रमाण जास्त वाढवा. सध्या उष्णता आहे, पाणी जास्त प्यायला पाहिजे. आहार जास्त केला तर दुपारी झोप लागेल, संध्याकाळी झोप लागते. अभ्यास करताना बसून अभ्यास करा. झोप लागली की डायरेक्ट झोपून टाका किंवा असं पडून अभ्यास करू नका, असं करून अभ्यास करू नका. तसा केला तर 100% तुम्हाला झोप लागण्याची शक्यता असते. 6 ते 8 तास झोप पाहिजे, कमीत कमी 6 ते 8 तास झोप पाहिजे. जेवण वेळेवर पाहिजे. एखाद्या वेळेस जास्त जेवण करा, असं अट्टहास करू नका. भरपूर पाणी प्या. त्याचबरोबर आहारामध्ये फळे ठेवा. झोप ही कमीत कमी 6 ते 8 तास झाली पाहिजे, हे लक्षात ठेवा. कारण झोप जर नाही झाली तर शरीराची त्याचबरोबर मनाची सुद्धा निकोप वाढ होण्यासाठी झोप फार महत्वाची आहे. आता रात्रंदिवस अभ्यास केला आणि मानसिक संतुलन जर बिघडलं तर 100% तुम्हाला यश मिळणार नाही. आरोग्य चांगलं असेल तर त्याच्यासाठी, आरोग्य चांगल्यासाठी आहार महत्वाचा आहे. आहाराबरोबरच झोप किंवा निद्रा किंवा स्लीप, साऊंड स्लीप पाहिजे. अनइंटरप्टेड साऊंड स्लीप पाहिजे. आणि ही स्लीप असेल तरच तुमचं निरोगी काम होऊ शकतं आणि सर्वोत्तम कामगिरी करता येऊ शकणार आहे. जर समजा त्याच्यावरती ताण गेला, रात्रंदिवस अभ्यास करायला गेला, झोप नाही झाली तर 100% त्याचं आरोग्य बिघडू शकतं. त्याचबरोबर नुसत्या आरोग्यावरच नाही तर तुमच्या त्याचा रिझल्ट वरती परिणाम येऊ शकतो. बऱ्याच वेळा त्याला इमोशनल सपोर्ट करा, भावनिक आधार द्या. मी तुझ्या सोबत आहे, काही काळजी करू नको. तुझा जो रिझल्ट येणार आहे त्या रिझल्ट साठी मी पण जरा जबाबदार आहे. तुला चांगले मार्क्स पडली तरी मी जबाबदार आहे, कमी मार्क्स पडली तर मी तुझ्या सोबत आहे, असा आधार द्याला. त्याला एकाकी टाकू नका. युद्धामध्ये कुणाचा तरी सपोर्ट पाहिजे असतो आणि हा सपोर्ट ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस त्याला दुप्पट एनर्जी मिळत असते. एखादा पिक्चर मध्ये तुम्ही बघत असता की एखादा हिरो आणि दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर ज्यावेळेस मुष्टियुद्ध करत असतो त्यावेळेस कुणीतरी बाहेर बसणाऱ्याने एकदम ज्यावेळेस त्याला त्याच्या नावानं ज्यावेळेस टाहो केला जातो किंवा ज्यावेळेस त्याच्या नावाने ज्यावेळेस प्रोत्साहित केलं जातं त्यावेळेस त्याला यश 100% मिळतं. असे शब्द त्यांच्याकडे वापरा की त्याचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. तो डिप्रेशन मध्ये गेला नाही. तुझा काहीही रिझल्ट लागू दे, मी तुझ्या सोबत आहे. आणि तुम्हाला मी त्यातले एक गंमत सांगतो. परीक्षेच्या आदल्या दिवशी मी स्वतः किंवा तुम्ही पालक यांनी पाल्याचा आदल्याच दिवशी सत्कार करा आणि त्याला सांगा की बाबा तू जे गेल्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून जो प्रयत्न केलेला आहे तो प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि तो जो रिझल्ट येणार आहे त्याला मी स्वतः स्वागत करायला तयार आहे. त्याच्यासाठी तुझ्या रिझल्ट बरोबर माझा पण रिझल्ट आहे. मी कदाचित भाग्यवान नसल्यामुळे कदाचित तुला रिझल्ट वाईट येईल, त्यावेळेस मला जर समजा परत सत्कार करण्याची संधी उपलब्ध होणार नसेल म्हणून मी तुझा आजच सत्कार करतो. आदल्या दिवशी आपल्या मुलांचा सत्कार करा की जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये आत्मविश्वास वाढीस मदत होईल आणि त्याचबरोबर तुला कोणताही रिझल्ट येऊ दे मी तुझ्या सोबत आहे हा आत्मविश्वास त्याच्यामध्ये आला पाहिजे. आपल्या सोबत कोणतर आहे
ही भावना भार माणसाला मोठ्या पदावरती घेऊन जात असते. आपण मी एकाकीच लढत आहे असं ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस डिप्रेशन होतं, न्यूनगंड निर्माण होतो, भीतीदायक वातावरण निर्माण होतं. चौथा टॉपिक आहे ते मॉक टेस्टच्या मार्क्सवरती कोणतेही निष्कर्ष काढू नका. कारण मॉक टेस्ट काही सोपे असू शकतात, काही अवघड असू शकतात. ज्यावेळेस सोपे असतील त्यावेळेस जास्त स्कोर होतो, त्यावेळेस तुम्ही बऱ्याच वेळा निष्कर्ष काढता की माझा मुलगा 600च्या पुढे गेला. एखादी मॉक टेस्ट टफ आली आणि त्याच्यामध्ये 350 पावणे 400 स्कोर आला तर तुम्ही लगेच रिझल्ट निष्कर्ष काढता की बाबा 100% माझ्या मुलाला खूप चांगले मार्क्स पडणार, म्हणजे काय अभ्यास झाला नाही, मार्क्स मिळणार नाही, अशा प्रकारचा निगेटिव्ह एनर्जी काढू कोणताही निष्कर्ष काढू नका. त्याचा रिझल्ट 80 मार्क पडू दे किंवा 670 मार्क पडू दे, सर्व आपल्यासाठी सेमच आहे. 600 प्लस मार्क पडले काय आणि बिलो मार्क असले तरी तुम्ही त्याच्यावर निष्कर्ष काढू नका. तुमची काय लेवल आहे हे परीक्षा शेवटच्या वर असतील. कदाचित एखाद्या विद्यार्थ्याला 620 मार्क पडत असतील आणि दुसऱ्याला 430 पडत असतील तर तो पेपरचा अनालिसिस नुसार असेल. तुमचा अभ्यास झालेला पेपर आला तर कदाचित तुम्हाला 540 पडू शकतील आणि ह्याला सुद्धा 530 मार्क पडू शकतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, कमी मार्क्स आले तरी घाबरू नका, शेवटपर्यंत सकारात्मक राहा. जास्त मार्क आले तरी सुद्धा हुरळून जाऊ नका. जास्त मार्क पडल्यामुळे सुद्धा तुम्ही जर हुरळून गेला तर तुमचा पुढच्या रिझल्टवरती परिणाम होऊ शकतो. कमी स्कोर आल्यानंतर जर तुम्ही डगमगला तरी सुद्धा तुमचा पुढच्या स्कोरवरती परिणाम होतो. मॉक टेस्टच्या आधारावरती तुम्ही कसल्याही प्रकारच्या निष्कर्षापर्यंत जाऊ नका. परीक्षेच्या दिवसाच्या आधीची तयारी करा. परीक्षेच्या दिवसाची आधीच तयार करा. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं वेळापत्रक आणि तुमची बॅग बांधून ठेवा. ऍडमिट कार्ड सोबत घेऊन टाकायचंय, कसं तयार करायचं मी पुढे सांगणार आहे. एक्झामचं सेंटरचं लोकेशन कुठं आहे पहा, तिथं स्वतः जाऊन या, त्याची पाहणी करून या. आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. ऐन वेळेस पळापळी होऊ नये. प्रवासाचे आधीच नियोजन करा. 2 तास अगोदर पळा. एकदम गर्दी झाली मोठ्या शहरामध्ये आणि आपल्याला जर समजा त्या ट्रॅफिक मधून तिथं पोहोचता नाही आलं तर आपण स्वतः जबाबदार असणार आहे. त्यामुळे या वेळेचं आणि प्रवासाचं नियोजन करा. यामुळे परीक्षेच्या दिवशी तणाव कमी होणार आहे, टेन्शन कमी होणार आहे. त्यामुळं जर समजा तुम्ही पोहोचला, वेळेवर नाही पोहोचला तर बऱ्याच वेळा काय होणार आहे की तुम्हाला जर समजा ह्या सर्व गोष्टी नाही करता आले. सकारात्मक पालकत्व हे यशस्वी भविष्याचं प्रतीक आहे, हे लक्षात घ्या. विद्यार्थ्याला तुमच्या दबावाची नाही, तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. विद्यार्थ्याला तुमच्या दबावाची नाही, तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. सकारात्मक पालकत्व यशस्वी भविष्याची नांदी आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्ही सकारात्मक राहा. जे असेल ते असेल. आम्ही स्वागत करूया. आदल्या दिवशी सर्वांनी एक हार बुके घ्यायचा आहे आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी आपल्या पाल्याला जाऊन भेटायचं आहे. मी कुठेही असेल, तो शिकायला पुण्या, मुंबई, लातूर, नांदेडमध्ये असेल आणि मी माझ्या ठिकाणी काम करत असेल तर तुम्ही स्वतः घेऊन जा. आदल्या दिवशी मोठा बुके हार घेऊन जा की त्याला सांग की बाळा, गेल्या 2 वर्षापासून तू जो प्रयत्न केलाय त्या प्रयत्नाला मी तुझ्या सोबत आहे. आज काही हो, मी त्याचं स्वागत करायला तयार आहे. माझ्याकडून तुझ्याकडून जेवढा काही प्रयत्न झालाय ते त्याचं मी स्वागत करणार आहे. आलेल्या रिझल्टचं आपण सर्वजण, सर्व कुटुंब आनंदाने स्वागत करू, जो असेल तो. आणि मी भाग्यवान नसल्यामुळे कदाचित मला तुझे मार्क कमी पडले असतील, त्यामुळे त्यावेळेस रिझल्ट नंतर मला सत्कार करण्याची संधी उपलब्ध होणार नाही, म्हणून तुझा मी आजच सत्कार करतो असं मोटिवेट बनवायला करा. निश्चित त्याच्यामध्ये विचार होऊ शकतो. लक्षात ठेवा, तुमचे प्रेम, विश्वास आणि सकारात्मकता विद्यार्थ्याला यशाच्या जवळ घेऊन जात असते. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्याला ही सर्वात महत्वाचा टॉपिक सांगायचा आहे, ते म्हणजे तुम्ही प्रेम द्या, विश्वास द्या आणि सकारात्मक वातावरण द्या, ज्याला पॉझिटिव्ह अॅटिट्यूड म्हणतो. नीट UG 2026 पुनर्परीक्षेच्या निमित्तानं काही दिवसामध्ये राहिलेल्या पालकांची भूमिका काय असायला पाहिजे या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केलेला. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा की जेणेकरून प्रत्येक टप्प्यावरती निश्चित माहिती तुमच्या ऍडमिशनच्या कडे आगेकूच करणारी प्रत्येक टप्प्यावरती गायडन्सची माहिती आम्ही देणार आहे. ही सर्व गोष्ट तुम्ही जर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर 100% मला माहित आहे की तुम्ही यशाच्या अत्युच्च शिखराकडे गेल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सर्व तुम्ही ज्यावेळेस करायला जाल त्यावेळेस तुमच्या यशाचा मार्ग हा निश्चित जवळ असला पाहिजे. पालकांच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये आणखी काही टॉपिक तुम्हाला जर सांगायचे माझ्या लक्षात आलं तर मी तुम्हाला सांगतो आहे की बऱ्याच वेळा एखादा पाल्याने
15 दिवसामध्ये काय करायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी पालकांनी काय करायला पाहिजे, या संदर्भामध्ये काही टॉपिक मी आणखी बनवले आहेत. ते पण तुम्हाला एवढंच सांगेल की नीटच्या परीक्षेच्या शेवटच्या दिवसामध्ये पालकांची भूमिका काय असावी या संदर्भात सतत अभ्यासावर चौकशी करू नका, इतर विद्यार्थ्यांशी तुलना करू नका, घरातील वातावरण शांत ठेवा, झोप आणि आरोग्याकडे लक्ष द्या, नवीन साहित्य अभ्यासाचं त्याला देऊ नका, भावनिक आधार द्या, मॉक टेस्टच्या मार्चच्या निष्कर्षावरती तुम्ही त्यांना निष्कर्ष काढू नका, परीक्षेच्या दिवसाची तयारी करा, तुमचे प्रेम, विश्वास आणि सकारात्मकता बरोबर यश, पालकांचा पाठिंबा, यशाची खात्री हे लक्षात घ्या. सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्स तर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन तुम्ही खूप मोठं यश निर्माण करावं आणि मागे वळून आपल्या ह्या CMGचा जो चॅनल आहे त्याच्याकडे अगदी कृतज्ञतेच्या भावनेने पाहावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद.